नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या इचलवाडी या ठिकाणी. आणि या ठिकाणी इंदापूरमध्ये एक मोठं कॉलेज आहे, जे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज. आणि त्या कॉलेजचे सर्व जयंत नायकुडे इथं आता भविष्यामध्ये मोठं मेडिकल कॉलेज उभा करतायत. त्या ठिकाणी आता एक सॅमिनार टाईप मोठा मंडप आपला दिसतोय. इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखी या ठिकाणी आली आहे. त्या पालखीतली लोकांची इथं जेवणाची चहापाण्याची सोय इथं केलेली आहे. नायकुडे आणि नायकुडे परिवाराने इथं सोय केलेली आहे. बघा, त्यांच्यासाठी इथं मोठ्या पायघड्या घातलेल्या आहेत. तिथं रांगोळी आपण पाहतोय आणि मोठं शामियानासारखा मंडप घातलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहतोय. आणि या प्रतिमेच्या पूजनासाठी इथं सर्व इंदापूर तालुक्यातले नागरिक, महिला, भगिनी इथं जमलेले आहेत. आणि त्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी या ठिकाणी इथं सर्वजण आहेत. आणि आपण आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा मालुराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आपण सर्वजण इथं उभा आहोत. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचं इथं पूजन झालेलं आहे. पण त्या पादुकांची दिंडी जे घेऊन येतात रायगडावरून, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि इथं महत्वाचा एक अनोखा आपल्याला उपक्रम पाहायला मिळतोय की ह्या देशामध्ये खरं तर घटना स्थापन झाल्यापासून इथं जात, धर्म, पंथ कुठलंही पाळलं जात नाही. ही कुणाचीही एकाची मक्तेदारी नसून ही भूमी ही सर्वांची आहे, हे एक संदेश आपण देत आहोत आणि घटनेतून दिलेला आहे. परंतु तरी सुद्धा इथं हिंदू, मुस्लिम किंवा जातीवाद इथं देशात असतो याची गरज नाही. खरं तर हा देशाची एकसंधता राहिली पाहिजे, हा एक संदेश देणारी मानसिकता आपल्यापाशी आलेली आहे. या जरा प्रक्रिया आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. इथं आता आपण पाहतो, खरं तर तुकाराम महाराजांची पालखी देहून ज्यावेळेस निघते त्यावेळेस त्यांचा पहिला मुक्काम अनगडशा बाबांच्या दर्ग्यामध्ये असतो. आणि खरं तर तरी सुद्धा आपल्या मनामध्ये ह्याचं अज्ञान असल्यामुळे काही गोष्टी मनामध्ये चुकीच्या आहेत, त्या काढायचं आपण काम करणार आहोत. आता आपल्याबरोबर या दिंडीचे चालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची दिंडी रायगडावरून जे आणतात, 1995 सालापासून 1995 सालापासून ते रायगडावची माती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी नेऊन ठेवत होते. परंतु 2015 पासून ते पादुका आणतायत आणि त्यांची एक अथक परंपरा सुरू आहे. परंतु हे महत्वाचं असं आहे की जे आणणारे आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत. तुमचं नाव सांगा आणि ही तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली ते सांगा. या पुढे जरा. पहिली गोष्ट एक दुरुस्त करतो, या शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या प्रवासाची जी ही प्रबोधन दिंडी आहे, प्रबोधन वारी आहे, त्याचे कोणी प्रमुखही नाहीत आणि चालकही नाहीत. जे आहेत ते विधेय रूपातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आम्ही सुरुवातीपासूनच एक पद्धती विकसित केली, त्याच्यामध्ये कुणीही मरचा माणूस जो भविष्यामध्ये जाऊन स्पर्धा करू शकतो त्याला या रचनेमध्ये येऊ दिलं नाही. आता तुम्ही मला साहिल शेख म्हणा, संदीप महिंद म्हणा, यांना संदीप महिंद म्हणा, साहिल शेख म्हणा, म्हणून काही कान, नाक, डोळे, हात, पाय बदलत नाही. ईश्वराचं अस्तित्व आपण वेगवेगळ्या प्रकारे मानतो. हे वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये आहे. आई आहे, कुणी तिला मावशी म्हणतं, कोण आत्या म्हणतं, कोण आजी म्हणतं, कोण तिला काकू म्हणतं, कोण मामी म्हणतं. आईचं स्वरूप बदलत नाही, तसं मानवी अस्तित्वाचं स्वरूप बदलत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे आहेत. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी काम कसं करावं याचा एक आदर्श परिपाठ त्यांनी निर्माण केलेला आहे. दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांना पहिल्यांदा भारतीय केलं, नंतर त्यांना हिंदू केलं, नंतर त्यांना मराठी केलं आणि 2017च्या एका आंदोलनापासून त्यांना आपण शाळा सोडल्याच्या दाखल्यावरचा हिंदू मराठा करून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांना असं कुठल्या तरी गल्लीत, असं कुठल्या तरी कोणाड्यामध्ये कोणणं बरं नाही. शिवाजी महाराजांचं चारित्र्य हे सर्वांसाठी आहे. त्याची जशी बुद्धी तसा तो देशाचा आकार मांडतो. आपण आपल्या बुद्धीचं विकसन केल्याशिवाय शिवछत्रपतींचं कर्तृत्व आपल्या ध्यानात येणार नाही. आम्हाला रायगडाच्या कृपेनं जिजाऊ विद्यापीठामध्ये थोडीशी अनुभूती मिळाली. त्या अनुभूतीच्या आधारावर चालायला सुरुवात केली. रायगड ते पंढरपूर आम्ही 123 छोट्या मोठ्या शाळांमध्ये थांबून तिथल्या मुलांच्यामध्ये शिवकृती, विचार, प्रबोधन, जागरण करतो. आणि त्या जागरणाच्या आधारावर भविष्यातली पिढी शिवप्रभूंच्या आचार, विचार, संस्काराची अनुगामी, अनुयायी कशी होईल असा प्रयत्न करतोय. तोही कर्तव्य भावनेनं. देश माझा आहे, ह्या देशातले सगळे बांधव माझे आहेत, ह्या देशातले विद्यार्थी हे या देशाचं भविष्य आहे. आणि त्या भविष्याला आकार देण्यासाठी अनेक शिक्षक, अनेक शाळा, संस्था काम करतायत. आपण फक्त त्याच्यामध्ये एक
समर्पणाची आहुती घालावी या प्रेरणेनं, या भावनेनं हा सगळा उपक्रम चालू आहे. बघा, विश्वाला आपलं मानणारी ही माणसं आहेत आणि छत्रपतीच्या प्रमाणे समाज घडला पाहिजे ह्या कृतीची, आणि विश्वाला आपलं मानणारे हे वृत्तीची माणसं आपल्याबरोबर आहेत. परंतु हा संदेश समाजातल्या तळागाळापर्यंत आणि प्रत्येकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे, तरच ह्या समाजामध्ये बदल होणार आहे असं ते सांगतायत. आणि त्यांनी मगाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते भारतीय नाहीत, तर ते जगाला संदेश देणारे आहेत आणि ते त्यांचा संदेश ते पोचवायचं काम करतायत. खरं तर आता आपल्याबरोबर ज्यांनी या दिंडीचं इथं पाद्यपूजन केलं, पादुकांचं पूजन केलं, यांची चरणसेवा केली, ज्यांनी दिंडी आणि त्यांची चरणसेवा केली आणि सर्वांना अल्पोपहार दिला आहे, चहा पाण्याचा सर्व सोय केली आहे, असे इंदापूरचे जिथं मोठं कॉलेज आहे की ज्यांच्या माध्यमातून अनेक भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहायची संधी दिली गेली आणि त्या बऱ्याचशा मुली आता गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये नोकरी करतायत, आरोग्य खात्यामध्ये नोकरी करतायत आणि गोरगरीब मुलींना इथं कमवा आणि शिका असा संदेश देत आहेत आणि तशी संधी देत आहेत. आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज असं इंदापूरला मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेज सर्व जयंत नायकवडी आपल्याबरोबर आहेत. काय सांगतात? छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघते आणि आपल्या इंदापुरातून जाते हे ज्यावेळेस मला कळालं, गेल्या 4 वर्षापासून आपण या गोष्टीचं नियोजन करत आहे, परंतु गेले 24 वर्ष झालं चरणसेवा. कारण काय आहे, हे वारकरी चालत येतात, बरेचसे वारकरी अनुमानी असतात आणि त्यांची चरणसेवा करण्याचे हे आम्ही ध्येय केलेलं आहे 2024पासून. त्या आज तागायत चालू आहे, 2 टप्पे झाली आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्यात जो आनंद मिळतो आणि त्या वारकऱ्यांच्या सेवेमुळंच आमचं जे आज आहे आणि या सगळ्या इतक्या लांबच्या मुली वगैरे आपल्याकडे येतात. कमवा शिका योजना आहे किंवा या मुली ज्या शिकतात नर्सिंगच्या, त्या सेवेकरीच आहे, त्यांच्यासोबत सेवा करणार आहे आणि हीच सेवा इथं सुद्धा आम्ही वारकऱ्यांसाठी करतो. बघा, त्यांनी सांगितलं की आम्ही नर्सिंग कॉलेजची स्थापना केली आणि त्या कॉलेजमध्ये मुली शिकतायत. त्या मुली काय शिकतात तर रुग्णांची सेवा करायचं काम शिकतात. तर तशीच दिंडीची सेवा, समाजाची सेवा, वारकऱ्यांची सेवा यातून मिळणारा आनंद आणि त्याच्यानंतर मुली इथं शिकून गेल्यानंतर त्यांना रुग्णांची सेवा करून जो मिळणारा आनंद आहे, बाकीचा विषय वेगळा, म्हणजे व्यवसाय करायचा वेगळा, नोकरी करायचा विषय वेगळा, परंतु सेवा म्हणून जो भाव आहे त्यातला जो आनंद आहे तो वेगळा आहे आणि तो आनंद द्यायचं आणि आनंद घ्यायचं काम आम्ही करतो असं नायकवडे सर सांगतायत. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.